तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तुमचे ऑप्शन आहे हरिश्चंद्रगड, बी कळसुबाई, सी साल्हेर, डी तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे बी कळसुबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी नाशिक, सी अहमदनगर, डी रायगड. तुमचे योग्य उत्तर आहे सी अहमदनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तुमचे ऑप्शन आहे भीमा, बी गोदावरी, सी कृष्णा, डी तापी. तुमचे योग्य उत्तर आहे बी गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? तुमचे ऑप्शन आहे गोदावरी, बी कृष्णा, सी वैनगंगा, डी उल्हास. तुमचे योग्य उत्तर आहे डी उल्हास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तुमचे ऑप्शन आहे बंगालचा उपसागर, बी अरबी समुद्र, सी हिंदी महासागर, डी लाल समुद्र. तुमचे योग्य उत्तर आहे बी अरबी समुद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीची अंदाजे लांबी किती आहे? तुमचे ऑप्शन आहे 420 किमी, बी 560 किमी, सी 720 किमी, डी 800 किमी. तुमचे योग्य उत्तर आहे सी 720 किमी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे? तुमचे ऑप्शन आहे सातपुडा, बी पश्चिम घाट, सी विंध्य, डी अरवली. तुमचे योग्य उत्तर आहे बी पश्चिम घाट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे? तुमचे ऑप्शन आहे ज्वालामुखी, बी उल्कापात, सी भूकंप, डी नदी क्षरण. तुमचे योग्य उत्तर आहे बी उल्कापात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे बुलढाणा, बी अकोला, सी जालना, डी वाशिम. तुमचे योग्य उत्तर आहे बुलढाणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो? तुमचे ऑप्शन आहे विदर्भ, बी मराठवाडा, सी कोकण, डी खानदेश. तुमचे योग्य उत्तर आहे सी कोकण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अजिंठा पर्वतरांग मुख्यतः कोणत्या भागात आहे? तुमचे ऑप्शन आहे कोकण, बी विदर्भ, सी उत्तर महाराष्ट्र, डी मराठवाडा.
तुमचे योग्य उत्तर आहे सी. उत्तर महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. जायकवाडी, बी. उजनी, सी. कोयना, डी. भाटघर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. जायकवाडी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. कृष्णा, बी. गोदावरी, सी. तापी, डी. भीमा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. तांदूळ, बी. कापूस, सी. चहा, डी. कॉफी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कापूस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, विदर्भातील प्रमुख मृदेचा प्रकार कोणता? तुमचे ऑप्शन आहे अ. लाल माती, बी. गाळाची माती, सी. काळी माती, डी. वालुकामय माती. तुमचे योग्य उत्तर आहे सी. काळी माती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा नैसर्गिक बंदर कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. दाभोळ, बी. मुंबई, सी. जयगड, डी. रेवदंडा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मुंबई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर दख्खनची राणी म्हणून ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. पुणे, बी. महाबळेश्वर, सी. माथेरान, डी. औरंगाबाद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. महाबळेश्वर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गुजरात राज्याला लागून आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सातारा, बी. नंदुरबार, सी. लातूर, डी. बीड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नंदुरबार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र प्रामुख्याने कोणत्या विभागात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. कोकण, बी. विदर्भ, सी. पश्चिम महाराष्ट्र, डी. मराठवाडा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. विदर्भ. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. कोल्हापूर, बी. सातारा, सी. पुणे, डी. सांगली. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सातारा.